नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. पण इतरांबरोबर या सेलिब्रेशनमध्ये मी खूप एक्साइट होऊन भाग वगैरे घेईन अशी अपेक्षा ठेवू नकोस तू माझ्याकडून. आणि आता नातवंडाचं तोंड पाहायला तुम्हाला फार दिवस वाट पाहायला नाही लागणार. माझ्या आलंय लक्षात. तुझ्या लक्षात आले ना मग झालं तर. ओ ग्रेट. मग मी तिथेच येऊन भेटेन तुम्हाला. बाय ऑल मीन्स. त्रिशूळ असलेलं पान द्या ना मला. पान? कसं देणार पान? का? मला माहित नाही आदिनाथ काय झालं होतं. मी राधा वहिनींशी बोलत दारापर्यंत गेले. त्या मला असं काहीतरी म्हणाल्या ज्यामुळे मला काहीतरी आठवलं. नाही, काहीतरी दिसलं मला. असं काय म्हणाली होती राधा वहिनी? माहित नाही मला. आमच्यात अगदी साधं बोलणं चालू होतं. त्या मला बस नंबर विचारत होत्या. नाही की बस स्टॉप कुठे आहे असं विचारलं त्यांनी. आणि अचानक आदिनाथ टीव्हीवर वेगळाच चॅनल लागल्यावर कसं होतं तसं काहीतरी झालं. मी राधा वहिनींना दारापर्यंत सोडून आत आले तेव्हा मी वेगळ्याच जगात होते. मला सतत ते आकडे दिसत होते. आकडे? घड्याळावरचे आकडे, पुस्तकाच्या पानांवरचे आकडे, कॅलेंडरवरचे आकडे. पण फक्त 3 आकडे. कुठले? 3, 6 आणि 9. आणि मग निखिलच्या मृत्यूच्या वेळी मला जे काही दिसलं होतं आदिनाथ, मला पुन्हा तेच सगळं दिसलं. खूप जोरात येणारी गाडी, तो मुलगा, पुन्हा ते आकडे, ती गाडी, तो मुलगा आणि अंधार. मी बराच वेळ तशीच खुर्चीत बसून होते. आदिनाथ, मला पुन्हा निखिलचा मृत्यू का दिसला असेल? पुन्हा तसंच काहीतरी. बघ, उगाच भलते विचार आणू नकोस मला. आपलं मन कधी कधी असे खेळ खेळतं आपल्या बरोबर. आपण नाही लक्ष द्यायचं त्याच्याकडे. मनाचा खेळ होतो आणि माझा जीव जातो. आदिनाथ, मला आता हे नाही सहन होत. शुभ्रा, डोंट वरी. बी पॉझिटिव्ह. ओके. बोल. मला जरा काही गोष्टींवर तुझ्याशी फार क्लिअर कट बोलायचं आहे. त्याच्यामुळे आता मी जे काही विचारेन त्याची मला सरळ उत्तरं पाहिजेत. ओके? तू का विचित्र वागतेस एवढी? अशी म्हणजे कशी? काय वागले मी? त्या दिवशी आपण भेटलो होतो, बरेच दिवसांनी भेटलो होतो. बट यू डिड नॉट सीम हॅपी अबाउट इट. म्हणजे मला तर असं वाटलं की जर तुला बांनी फोन नसता केला
तर तू काय मला भेटायला आलीच नसतीस. असं काही नाही आहे. ओके. सी सुलेखा, आय हॅव ऑलरेडी सेड सॉरी फॉर वॉट एव्हर आय डिड. व्हॉट डिड यू डू? मी तुझ्यावर हात उचलला त्या दिवशी. ठीक आहे, मी म्हटलं ना, इट्स ऑल राईट. बट इट डझंट सीम ऑल राईट. तुझ्या मनात जर काही असेल ना तर तोंडावर बोल, मोकळी हो. मला मागून कुडकुड नाही पाहिजे, कळलं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दोघांचं लग्न ठरलंय आणि आपल्या घरच्यांनी ते ॲक्सेप्ट केलं, त्यामुळे ते होणारच. माझ्या बांनी तर गावभर दवंडी पिटली आहे, तुला माहितीच आहे. आता मुद्दा फक्त एवढाच आहे की हे लग्न करून सुखी राहायचं की दुःखी राहायचं. हे तुझं तू ठरव. बिकॉज इफ यू वॉन्ट आय कॅन मेक युअर लाईफ व्हेरी व्हेरी हॅपी. अँड इफ यू वॉन्ट आय कॅन मेक युअर लाईफ डॅम मिझरेबल. सुलेखा, यू डिसाइड. कारण शेवटी मी काय तुझ्या शब्दाबाहेर नाही. बिकॉज आय लव्ह यू. खूप खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. त्यामुळे हे लग्न होणारच सुलेखा. शुभ्रे, अगं शुभ्रे. काय ग माई? अगं मी काय म्हणते, मी आता प्रियाबरोबर एसटीला जाते. आणखीन माझं परवाचं तिकीट काढून आणते. पुन्हा तेच माई, तू कुठेही जाणार नाहीयेस. असं काय करते शुभ्रे? अगं आता तरी मला परत जाऊ दे. हे बघ, उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला ना तर परवा मी निघेन म्हणते गो. असं काय करतेस माई? राहा ना माझ्याजवळ अजून थोडे दिवस. शुभ्रे, अगं काय वेडेपणा करतेस? हे बघ, मी सकाळपासून कॅलेंडर घेऊन बसले होते. अगं हा बघ, हा चैत्र महिना आता संपला की नाही की पुढल्या आठवड्यापासून आपल्या गावात जत्रा सुरू होते. म्हणजे मग मला तिथे शुभ्रे. अगं तुझ्या लक्षात येते का मी काय म्हणते ते? मला गावाला जाणं खूप गरजेचं आहे ग. हो. शुभ्रे, तुला बरं वाटत नाहीये का? काय नाही. हॅलो, रमाकांत खोत बोलतोय. आता तुमचं काय आहे? एवढं कंटाळल्यासारखं काय बोलताय बाई? आम्ही एवढे फालतू आहोत होय? तीच गोष्ट सांगून कंटाळा येतो खोत. तुम्हाला कितींदा सांगायचं मला फोन करत जाऊ नका? बाई, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र. जुने जाणते बुद्धिमान लोक सांगून गेली इथे. शहाण्या शत्रूपेक्षा मूर्ख मित्र असणं हेही घातक. हेही तेच जुने जाणते बुद्धिमान लोक सांगून गेलेत ना. आम्ही मूर्ख वाटतोय तुम्हाला? जो पकडला जातो तो मूर्ख. मागच्या वेळी मी सांगितलं होतं माझ्या डोक्याने चला, पण नाही. स्वतःची अक्कल पाजळलीत. त्या चंदूला काय मारलं, चिठ्ठ्या काय फेकल्या, त्या प्रियाला काय. त्या पोरीला आम्ही काहीही केलेलं नव्हतं. ती लोक भलतीच होती. सले आम्ही पकडले गेलो. चला, म्हणजे आता नव्याने सिद्ध झालं की तुम्ही मूर्ख आहात. जी गोष्ट केलीच नाही त्यासाठी जेलची हवा खाऊन आलात. हा बाई, जास्त बोलायचं काम नाही.
एकत्र काम करायचं नसेल ना तर तुमची गरज नाहीये आम्हाला. त्या शुभ्राला आणि तिच्या नवऱ्याला एकट्यानं संपू शकतो हा रमाकांत खोत. हो, मग मला कशाला फोन केला? झक मारली. ठेवतो. एक मिनिट. खोत काय हो? जास्त चिडवत होते मी तुम्हाला. लहान मुलासारखं चिडवा चिडवीचे खेळ आमच्या बरोबर खेळू नका, महागात पडेल. बर, बोला. अहो बोला, काय म्हणणं आहे? काही नाही. गेल्या वेळेला म्हणाला होतात की एकत्र मिळून आपण काहीतरी करू, एकत्र काम करू, पण आता घाई करू नका. एकतर तुमचा तो मूर्ख माणूस 3-3दा माझ्या घरी येऊन गेलाय. माझ्या सासऱ्याने त्यांना पाहिलंय. तुमचे सासरे म्हणजे कोण? ते सोडा, पुढचा फोन मी तुम्हाला करेन, कळलं? तोपर्यंत गप्प बसून राहा, जमलं तर. नाहीतर जा कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी फिरून या. मागच्या वेळी कोडाई कॅनलला गेला होतात ना, तसं. हे बघा बाई, मी तुम्हाला हॅलो हॅलो शिंदळीची हे आदिनाथ पण ना, घेतले कपडे की टाकले बेडवर. माई, तुमच्या खूप कंप्लेंट्स आल्या ना माझ्याकडे. अगं बाई, माझ्याबद्दल कंप्लेंट्स फसल्या ना? येस. काय चाललंय तुमचं सारखं मी जाते गावाला म्हणून? आणखीन 5-7 महिने तरी हलायचं नाहीये इथनं. 5-7 महिने? होय बाई गो, तिथे माझे ते माहितीये, खंड्या आहे, बनी आहे, झाडं आहेत, मांडव आहेत. अगं तेवढा संसार आहे ग बाई माझा आता. परत येईन ना. आणि हो, परत यावंच लागेल ना. म्हणजे परत यावंच लागेल म्हणजे? तुमचा सनई चौघडा वाजायचा ना काहीच महिन्यात. बापरे माई, तुम्ही म्हणजे माझ्या आईच्या सुद्धा बाप निघालात हो. म्हणजे मला असं वाटायचं की या अख्ख्या जगात माझी आई ही एकमेव वन ट्रॅक माइंड असलेली बाई आहे. पण आता तुम्ही काय ग, तू स्वप्नीलशी बोललीस का ग? कशाबद्दल? कशाबद्दल ते तुला चांगलं माहिती आहे. नाही हो माई, ते खरंच शक्य नाहीये आता. माझीच इच्छा नाहीये म्हणा. का ग, तुझं प्रेम आटलं का? आटलं का नाही माहित नाही, नाहीच बहुतेक. आयुष्यातलं पहिलं प्रेम विसरत नाही माणूस ना माई. पण आता स्वप्न बघायची इच्छा नाही उरली. हे असलं काही करायचं तुझं हे वय नाही हो माई. मला तर कधी कधी वाटतं तुमच्यासारखंच एखाद्या गावात खंड्या किंवा बनी बरोबर आयुष्य कंठावं. फाजीलपणा करू नकोस हो. मी काहीतरी महत्वाचं बोलतेय ना. माई, हे सगळं माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. एकेकाळी माझंही जग रंगीबेरंगी होतं. साबणाचे फुगे होते, कापसाचे ढग होते, पांढऱ्या शुभ्र रंगाचे पंख असलेले घोडे होते. त्या घोड्यावर बसून येणारा राजकुमार होता. हो होता. बघ, हे सगळे गेले कुठे? रंगाचे पोपडे उडाले, ढग विरले,
फुगे फुटले, घोड्यांचे पंख छाटले गेले आणि राजकुमार तो तर कधी नव्हताच. माई, पण एक प्रॉमिस, जेव्हा माझं हे सगळं जग पुन्हा रिकन्स्ट्रक्ट होईल ना पूर्वीसारखं, तेव्हा मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार. आणि मग तेव्हा ना आपण राजकुमार सुद्धा शोधूया हवं तर. शोधायला कशाला हवा, तो तर आहेच. पण तो तोपर्यंत असेल कशावरून? असेल हो असेल, माझं मन सांगतंय तो नक्की असेल बघ. माई, यू आर सो ऑप्टिमिस्टिक. शुभ्रा, काय मग? काय ग? काय ठरलं? कशाचं? अगं उद्या सोनं लुटायचा दिवस आहे तुझा. अगं उद्या कुठे? दसऱ्याला अवकाश आहे अजून. अरे दसरा काय घेऊन बसलीयस? उद्या दसरा, दिवाळी, पाडवा ऑल रोल्ड इनटू वन आहे. उद्या तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आणि ती सुद्धा पहिली. कितीला फोडणार आहेस दादाला सांग लवकर. फोडणार म्हणजे? अगं फोडणार म्हणजे किती वसुली करणार आहेस? म्हणजे आता कसं सांगायचं तुला शुभ्रा? काय गिफ्ट मागणार आहेस हे विचारायचंय का? ओ हो हो हो, तुला म्हणजे अगदी सभ्य संसदीय भाषाच कळते नाही का? मग काय गिफ्ट मागणार आहात आपण आपल्या पतिदेवांकडे? मी काय मागू? हां, सल्ला म्हणून जर तुम्हाला विचारत असशील तर आय थिंक यू शुड स्टार्ट विथ अ चिक डायमंड सेट. म्हणजे मस्त डायमंडचा नेकलेस आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबर इयरिंग्स आणि परफ्यूम. कुठलाही ब्रँड तुला आवडेल तो, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे. आणि यानंतर सुद्धा दादाचा जर बचेंगे तो और भी लढेंगे असा मूड असेल ना तर आय थिंक यू शुड आस्क फॉर. प्रिया, हे सगळं नको आहे मला. किती बोर आहेस ग शुभ्रा. अगं मी काय करू या सगळ्या गोष्टींचं? काय करू काय? लोणचं घाल. आदिनाथांनी मला जे काय दिलंय हो तेच माझ्यासाठी खूप आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास, त्यांचं प्रेम, त्यांनी त्यांच्या आयुष्यात मला दिलेली जागा. शुभ्रा काय काकूबाई आहेस ग तू? काही नाही, मीच दादाला जाऊन सांगणार आहे. प्रिया, अगं प्रिया नाही आणि काही नाही, नथिंग डुईंग. मी एवढी मोठी लिस्ट देणार आहे दादाकडे आणि त्याला सांगणार आहे ह्या सगळ्या तुझ्या मागण्या आहेत. प्रिया, अगं हां बोल सुलेखा. आठवण आली. सॉरी, मला माहिती आहे मला तुझी आठवण येणं हे अलाउड नाही आहे. पण आजची रात्र मला सगळं माफ कर. असं का बोलतेस? असं का बोलतीयस म्हणजे? आजच्या रात्रीचं महत्त्व तुला माहिती नाही आहे का आधी? बरोबर आहे. तुला कशाला लक्षात राहील? तुला उद्याचा दिवस महत्त्वाचा है ना आधी? हॅपी ॲनिव्हर्सरी. मुद्दामून आज रात्रीच फोन केला. उद्याच्या चांगल्या दिवशी उगाच माझा आवाज ऐकून तुला त्रास नको. आज माझी पण ॲनिव्हर्सरी आहे आधी. तीच साजरी करते. लग्न मोडल्याची. म्हणून म्हटलं आजची रात्र मला सगळं माफ कर. बोल ना. अपराधाला तोंड नसतं सुलेखा, त्याने फक्त ऐकायचं असतं. अपराधी कोण? तू? नाही आधी, मी तुला केव्हाच माफ केलंय. आपलं बोलणं झालं होतं.
यू आर हेल्पलेस. तू तुबळा पडलास. या सगळ्यात तुझा काही दोष नाही आधी. मग आज असं का बोलतेस? का बोलू नको आधी? एकच तर खोल जखम आहे मनावर. वर्षातून एकदा कुरवाळली तर काय बिघडलं? सुलेखा, मला हे सांगायचा हक्क नाही आहे खरं तर, पण आता तुझं लवकरच लग्न होईल. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हे सगळं विसर. तितक्या लवकरात लवकर माझ्या मनावरचं ओझं कमी होईल. ही सुलेखाची भ्याद एकदाची मार्गाला लागली की माझं समाधान. रोज रोज कोण ऐकून गेली याची कटकट. असंच ना आधी